भोंदू बाबा अशोक खरात याचे कोणाकोणासोबत फोटो आहेत, कोणाकोणासोबत व्हिडिओ आहेत. हा भोंदू बाबाच मुळात पहिल्यांदा सर्वात जास्त चर्चेत आला तो त्याच्या राजकीय संबंधांमुळे. तेव्हा ते शिर्डीच्या दौऱ्यावरती आले. शिर्डीत त्यांनी दर्शन वगैरे घेतल्यानंतर ते थेट तिथनं अतिशय गुप्तपणे हे सर्व इतक्या मोठमोठ्या नेत्यांसोबत ज्या व्यक्तीचे संबंध असतात त्या व्यक्तीला माहिती असतं. एक विशेष गोष्ट यामध्ये की या खरातचे काही एकाच पक्षातल्या लोकांसोबत संबंध होते असं नाही. तसले अत्याचार करताना एखाद्या गुन्हेगाराला का वाटत नाही भीती, याचं हे एक मोठं कारण असतं की आपल्या मागे मोठा राजाश्रय आहे. पक्ष कुठलाही असो, खरातने त्याचे राजकीय संबंध खूप स्ट्रॉंग करून ठेवले होते. सर्वात जास्त चर्चा झाली रुपाली चाकणकरांची, म्हणून खरातला सापळा वगैरे रचून अटक करावी लागली. आता अटक झाल्यानंतर सुद्धा राजकारण होतंय. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या गाजत असलेला भोंदू बाबा खरात याचा मुद्दा, हे प्रकरण आपल्या सर्वांना व्यवस्थित माहीत झालंय. या प्रकरणात जी राजकीय इन्व्हॉल्वमेंट आहे, या प्रकरणात जे राजकारण इन्व्हॉल्व आहे ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. भोंदू बाबा अशोक खरात याचे कोणाकोणासोबत फोटो आहेत, कोणाकोणासोबत व्हिडिओ आहेत, कोण कोणावरती काय आरोप प्रत्यारोप करते, हे सगळं आपण पाहतोच आहे. वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया यावर याची मोठी चर्चा आहे. पण आता या गोष्टीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सभागृहात यावरती भाष्य केलंय. मुख्यमंत्र्यांनी काय भाष्य केलंय, मुख्यमंत्र्यांचा काय पवित्रा आहे, हे आपण जाणून घेणारच आहोत. त्यासोबतच या पूर्ण प्रकरणाचं आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचं व्यवस्थित विश्लेषणही करणार आहोत. त्यामागचे लॉजिक्स शोधणार आहोत, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सर्वात आधी पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात या भोंदू बाबाच्या प्रकरणावरती काय मत व्यक्त केलेलं आहे. ते आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला. तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले. मिरगाव तथा तालुका सिन्नर येथील मंदिरात नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली. तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद आहे. तर पाहिलं मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात घेतलेला स्टँड, त्यांचं असलेलं मत आणि त्यांनी घेतलेली भूमिका ही पाहायला गेलं तर कौतुकास्पद आहे. कारण ज्या प्रकरणात एवढी मोठी राजकीय इन्व्हॉल्वमेंट असते, इतक्या मोठ्या राजकीय नेत्यांचा, व्यक्तींचा समावेश असतो, त्यांचा संबंध असतो, त्यावेळी राजकीय नेत्यांना खरं तर प्रकरण हाताळायला थोडंसं कठीण जात असावं. पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेला स्टँड, त्यांनी आपले व्यक्त केलेली मतं ही कौतुक करण्यासारखीच आहेत. आणि सुप्रिया सुळेंनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानलेत की त्यांनी राजकारण बाजूला ठेवत या खरात या प्रकरणाकडे लक्ष घातलेलं आहे आणि आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मुख्यमंत्री सुरुवातीला असं म्हणाले, म्हणजे 2 दिवसापूर्वी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत भाष्य केलं, तेव्हा ते म्हणाले की यात कोणाची इन्व्हॉल्वमेंट असो, कोणीही यात संबंधित असो, जे लोक या प्रकरणाशी संबंधित असतील किंवा या प्रकरणाला ज्यांनी खतपाणी घातलेलं असेल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार. कारण महिलांची डिग्निटी ही आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाची आहे, असं स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. आणि त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी अगदी बोल्ड भाषेत, अगदी स्पष्टपणे या खरात प्रकरणात खरातनी एका स्त्रीसोबत काय केलं याचं देखील वर्णन त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात केलेलं आहे. पाहायला गेलं तर ज्या स्त्रीच्या बाबतीत हे बोललं गेलं, जी गर्भवती स्त्री होती, तिच्यावरती हा अत्याचार 2-4 वर्षापूर्वीच झालेला होता. परंतु खरातचे असलेले राजकीय लागेबांधे यामुळे त्या स्त्रीने आणि त्यांच्या पतीने पोलीस तक्रार वगैरे केलेली नव्हती. पण जेव्हा आता एका 35 वर्ष विवाहित महिलेच्या तक्रारीवरनं 17 मार्चला खरातला अटक झाली, त्यानंतर मग हे पती पत्नी सुद्धा बाहेर आले आणि त्यांनी सुद्धा त्यांच्यासोबत खरातने काय केलं याचा दाखला दिला आणि त्याच्यावरती वेगळा गुन्हा दाखल केला.
आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ती गर्भवती महिला खरातकडे आली होती, तिचा पती देखील आला होता. पतीला त्यांनी बाहेर बसवलं आणि मग या गर्भवती स्त्रीवर देखील लैंगिक अत्याचार केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हणलंय की तिच्या पोटावरनं हात फिरव, तिच्या छातीवरनं हात फिरव, तिच्या गुप्तांगात बोट घालणं वगैरे हे सर्व प्रकार, हे सर्व किळसवाणे प्रकार त्या भोंदू बाबा खरातने केले. आणि मग त्याच्यावरती आता एकूण 6 गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये अंधश्रद्धा बाबतीत सुद्धा गुन्हे आहेत, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत, बलात्काराचा गुन्हा आहे वगैरे वगैरे. ती गोष्ट वेगळी. पण जेव्हा मुख्यमंत्र्यांचं हे स्टेटमेंट आपण ऐकलं आणि या भोंदू बाबा खरातचे जेव्हा कारनामे समोर आलेत, तेव्हा हा प्रश्न पडतो मित्रांनो की एखादी व्यक्ती इतक्या राजरोसपणे हे सर्व कसं काय करते. साधारणपणे गुन्हेगार जेव्हा गुन्हा करतो, तो गुन्हा घडल्यानंतर एक तर तो फरार होतो, लपून बसतो किंवा कुठेतरी आश्रय घेतो, गायब होऊन जातो. असं सगळं आपल्याला दिसून येतो किंवा स्वतःच्या बचावाचे तरी काहीतरी प्रयत्न करतो. पण हा भोंदू बाबा अशोक खरात याने हे सर्व गुन्हे केल्यानंतर आणि करत असताना सुद्धा त्याला कसलीच भीती वाटली नाही, त्याला कसलाच काही धाक असेल असं काही वाटत नव्हतं. कारण तो आपल्या नाशिकमधल्या कॅनडा कॉर्नर नावाच्या भागात स्वतःचं कार्यालय घेऊन तिथं त्याचा ज्योतिष विद्येचा व्यवसाय चालवत त्याच ऑफिसमधल्या कॅबिनमध्ये महिलांना बोलवून कधी त्यांना गुंगीचं औषध देऊन तर कधी त्यांना माझी प्रेयसी बनवून राहा, नाहीतर तुझा नवरा मरून जाईल, तुझ्या नवऱ्याला मारून टाकू, अशा धमक्या वगैरे देऊन त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करत होता. मग इतकं अभय आणि इतकी डेअरिंग एखाद्या गुन्हेगारात येते तरी कुठून, हे तपासणं, याचा विचार करणं किंवा याचं विश्लेषण करणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी फक्त बलात्कारच नाही केले, तर एखाद्याच महिलेला वारंवार लैंगिक अत्याचार केलेत, तिच्या पतीला मारण्याच्या धमक्या देऊन लैंगिक अत्याचार केलेत. एखादा गुन्हेगार 1 किंवा 2 स्त्रियांसोबत असं करून त्याला कायद्याची भीती वाटत असेल तर तो सोडून देईल. पण हा वर्षानुवर्ष हे प्रकार करत आलेला आहे. यामागे काही कारणं आहेत, ते जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. हा भोंदू बाबाच मुळात पहिल्यांदा सर्वात जास्त चर्चेत आला तो त्याच्या राजकीय संबंधांमुळे. 2022 साली जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते शिर्डीच्या दौऱ्यावरती आले. शिर्डीत त्यांनी दर्शन वगैरे घेतल्यानंतर ते थेट तिथनं अतिशय गुप्तपणे नाशिकला गेले, या भोंदू बाबाच्या कार्यालयात गेले. तिथे शिंदेंनी सपत्नीक एक पूजा केली. तिथे अशोक खरात स्वतः उपस्थित होता आणि शिंदेंसोबत दीपक केसरकर हे सुद्धा उपस्थित होते आणि राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा उपस्थित होते. त्याचे फोटो सुद्धा आहेत. म्हणजे एखाद्या अशा भोंदू बाबाचे थेट मुख्यमंत्र्यांसोबत संबंध. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. याप्रमाणेच या भोंदू बाबाचे अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध होते. अनेक नावं घेता येतील आपल्याला. निलेश लंके असतील, जयंत पाटील असतील, अमित शहांसोबत सुद्धा त्याचे फोटो आहेत. हे सर्व इतका मोठमोठ्या नेत्यांसोबत ज्या व्यक्तीचे संबंध असतात त्या व्यक्तीला माहिती असतं की मी काहीही केलं तरी माझ्या डोक्यावर मोठ्या लोकांचा हात आहे आणि मला काही होणार नाही. एक विशेष गोष्ट यामध्ये की या खरातचे काही एकाच पक्षातल्या लोकांसोबत संबंध होते असं नाही. म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, महाविकास आघाडीची सत्ता असताना सुद्धा तब्बल 40 किलोमीटरवरनं 38 लाख लिटर गोदावरीचं पाणी याच्या संस्थेला पुरवलं गेलं होतं, मंजूर झालं होतं. जेव्हा की हीच गोदावरी पुढे मराठवाड्यात येते आणि मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग आहे. त्यामुळे गोदावरीचं पाणी कोणाला देताना खूप विचार करावा लागतो. तेही याची काहीतरी प्रायव्हेट संस्था शिवानिक नावाची, त्या संस्थेला पाणी जेव्हा गव्हर्नमेंट मंजूर करतं म्हणजेच ह्याचे वरपर्यंत संबंध नक्कीच आहेत. प्लस या भोंदू बाबाचे पोलिसांमध्ये तर भक्त आहेत, भक्त. नाशिकच्याच एका पोलीस स्टेशनमध्ये एक मोठा अधिकारी या भोंदू बाबाचा भक्त. त्यामुळे गुन्हा दाखल कुठे करायचा, कोणावर काय कारवाई करायची, हे सगळं मॅनेज होऊन यायचं. कारण एका 24 वर्षीय विवाहितेने जेव्हा याच भोंदू बाबाच्या कार्यालयातील नीरज जाधव
ज्याने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. भोंदू बाबासोबत या 24 वर्षीय विवाहित महिलेचे त्यांनी फुटेज आणि फोटो मिळवले, ते तिला दाखवले आणि हे मी व्हायरल करेल, मला पैसे दे, अशी खंडणीची मागणी केली. तेव्हा भोंदू बाबाने या स्त्रीला सांगितलं की तू त्या नीरज जाधववरती तक्रार दाखल कर, गुन्हा दाखल कर. आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला होता तिथे राज्याच्या एका बड्या नेत्याने त्या नीरज जाधववर कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांनाच झाप छापलं होतं. इतकी पोहोच या भोंदू बाबाची होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्या अत्याचाराचं वर्णन केलं, तसले अत्याचार करताना एखाद्या गुन्हेगाराला का वाटत नाही भीती, त्याचं हे एक मोठं कारण असतं की आपल्या मागे मोठा राजाश्रय आहे, आपल्या मागे मोठा राजकीय आशीर्वाद आहे. मोठमोठ्या नेत्या, मुख्यमंत्र्यांपासून ते वेगवेगळ्या मोठमोठ्या नेत्यांपर्यंत आपली उठबस आहे, आपली पोहोच आहे. त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. हे एक त्यामागे मोठं. दुसरं, अमाप पैसा. खरातचे जर आपण प्रॉपर्टी बघितली तर कितीतरी हजारो एकरमध्ये त्याची प्रॉपर्टी आहे. याचं अजून एक कारण म्हणजे महायुतीची सत्ता असताना सुद्धा अगदी करोडोंचे फंड्स या भोंदू बाबाच्या संस्थेला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पक्ष कुठलाही असो, खरातने त्याचे राजकीय संबंध खूप स्ट्रॉंग करून ठेवले होते. सर्वात जास्त चर्चा झाली रुपाली चाकणकरांची, आपल्याला माहितीच आहे. त्यांचे या भोंदू बाबावरती छत्री धरल्याचे फोटो, त्यांचे पाय धुतानाचे व्हिडिओ, यावरनं खूप मोठे आरोप प्रत्यारोप झाले. शेवटी रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा. आता त्यांच्यावरती कारवाई करा अशी सुद्धा मागणी होतीये. तिसरी गोष्ट, ज्या पद्धतीने या भोंदू बाबाला अटक झाली. 17 मार्चला रात्री 12 नंतर अशोक खरातला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे 16 आणि 17 मार्च एकनाथ शिंदे दिल्लीत होते. त्यांनी तास, दीड तास, 2 तास नरेंद्र मोदी यांच्यासोबत कशावरती तरी चर्चा केली. आता काय चर्चा केली हे बाहेर येत आहे, बोललं जात आहे, पण सत्य काय आहे ते कन्फर्म कोणी सांगू शकत नाही, ते शिंदेच सांगू शकतात. 16 आणि 17 मार्चला शिंदे दिल्लीत होते. 17 मार्चला मध्यरात्री ते मुंबईत परत आले आणि त्याच मध्यरात्री या खरातला अटक करण्यात आली. बरं, खरातला अटक करण्यात आली ते सुद्धा विशेष आहे, कारण एखाद्या व्यक्तीला अटक करायची तर पोलीस सरळ जाऊन त्याला उचलतात, एखाद्या गुन्हेगाराला. पण खरातला अटक करण्यासाठी 13 मार्च पासनं त्याच्यावरती पाळत ठेवली, त्याच्या हालचालींचं निरीक्षण केलं, नोंदी घेतल्या, त्याच्यावरती नजर ठेवली आणि 17 मार्चला रात्री पोलिसांचा ताफा हा खरातच्या घरी गेला. खरातला सांगितलं की तुमच्या घरात आणि घराच्या परिसरात चोर घुसल्याची आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही आलोय. मग घराची झाडाझडती घेण्याचा बहाणा करण्यात आला, परिसरात फिरण्याचा बहाणा करण्यात आला. या बहाण्याने बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आणि मग खरातला त्याच्या बेडरूम मधनं उचलण्यात आलं. सापळा रचून प्लॅनिंग करून म्हणजे एखाद्या अंडरवर्ल्डच्या डॉनला, एखाद्या अंडरवर्ल्डच्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यावं, तसं या खरातला अटक करण्यात आलं. इतक्या प्लॅनिंगची का गरज पडली? इतक्या गुप्त पद्धतीने खरातला का उचलण्यात आलं? यामागे सुद्धा अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत की थेट गृह खात्यातनं आदेश होते की हा व्यक्ती निसटला नाही पाहिजे, याला कसंही करून शिताफीने अटक करा, तो पळून जाता कामा नये, त्याला व्यवस्थित उचलण्यात यावं, असे राजकारणातील किंवा शासनातील सर्वोच्च पातळीवरनं आदेश होते. म्हणून खरातला सापळा वगैरे रचून अटक करावी लागली. आता अटक झाल्यानंतर सुद्धा राजकारण होतंय. कोणी म्हणतं ज्यांचे फोटो त्याच्यासोबत आहेत त्यांचे राजीनामे घ्या, त्यांना सह आरोपी करा. कोणी म्हणते रुपाली चाकणकरांना अटक करा. ह्या सर्व मागण्या होत आहेत. आजच विजय वडेट्टीवार म्हणाले की जर तो पेन ड्राईव्ह जो खरातच्या ऑफिसमधनं पोलिसांनी जप्त केलाय तो जर ओपन झाला तर 3-4 लोकांची विकेट पडू शकते. म्हणजे यात मोठी राजकीय इन्व्हॉल्वमेंट आहे. बरेच नेते हे म्हणतात की या प्रकरणात जर सगळाच खुलासा झाला तर राज्यात खूप मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चर्चा अशी सुद्धा आहे की स्वतः गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या तपासावरती, या पूर्ण प्रकरणावरती वैयक्तिक जातीने लक्ष देऊन आहेत. कारण हे प्रकरण फक्त महिला अत्याचाराचं, बलात्काराचं नाही आहे. यामध्ये खूप मोठी राजकीय गुंतागुंत आहे. म्हणून हे खरात प्रकरण एवढं गाजत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावरती? तुमचे निरीक्षण, तुमचे अंदाज, तुमच्या शंका या मला कमेंटमध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा
आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.